नमस्कार. कोकणातील लोककथा आणि गझाली या विद्याप्रभू लिखित आणि डिंपल पब्लिकेशननी पब्लिश केलेल्या पुस्तकातील मी मंदार धर्माधिकारी आपल्याला दुसरी कथा वाचून दाखवत आहे. कथेचं नाव आहे जावय माझो दोतीशी. कोकणातलं एक लहानसं गाव होतं. लाल कौलारू घरं, सभोवताली माड पोफळी आणि आंब्या फणसाची झाडं, यामुळे ते खूप सुंदर वाटायचं. तिथं आबा सावंत नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांची बरीच शेतीभाती होती, माड पोफळी होत्या, आंब्याची कलमं होती. आबांना गावात मान होता. त्यांचा एक मुलगा होता, गणपत त्याचं नाव. सगळे त्याला गणू किंवा गणोबा म्हणत. 17-18 वर्षाच्या गणूचं अलीकडेच लग्न झालं होतं. जवळच्याच गावातली मुलगी होती. एकदा आबा सावंतांचं त्यांच्या वयांकडे काही काम निघालं. मग आबांनी गणूलाच त्यांच्या गावी पाठवायचं ठरवलं. त्यांनी कामाबद्दल गणूला सगळी माहिती दिली आणि सगळी तयारी करून द्यायला घरात सांगून ठेवलं. गणूच्या सासरवाडीचं गाव 3-4 कोसांवर होतं. गणू सकाळीच सगळं आवरून तिकडं निघाला. घरातून आईनं तिकडं द्यायला थोडी भेट बांधून दिली होती. वाटेत भूक लागली तर खायला तांदळाच्या 2 भाकऱ्या आणि कुळथाचं पिठलंही केळीच्या पानात गुंडाळून दिलं होतं. लग्न झालं तरी गणू अजून पोरकटच होता. त्याचा स्वभाव थोडा मिश्किल असला तरी तो हुशार होता. गणू रमतगमत निघाला. खूप दूरवर आला. ऊन तापू लागलं. तो चालून दमला. विसाव्याला कुठेतरी सावलीत बसावं असं त्याला वाटू लागलं. पण त्या माळरानावर सावलीची जागा कुठे दिसेना. मग तो पुढे चालत राहिला. माळ संपला आणि झाडी लागली. जवळच एक व्हाळ होता. संथ वाहत होता. त्याला लोक मोना व्हाळ म्हणत. त्याच्याजवळच एक आंब्याचं झाड होतं. गणूनं त्या झाडाखाली बसायचं ठरवलं. सकाळी घरातून निघताना त्यानं काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला भूकही लागली होती. गणूनं झाडाबरोबरचं गाठोडं झाडाखाली ठेवलं. व्हाळावर जाऊन हातपाय धुतले आणि झाडाखाली येऊन बसला. गाठोड्यातली भाकरी काढली आणि तो खाऊ लागला. त्याचं लक्ष समोरच व्हाळाकडे होतं. व्हाळाच्या आजूबाजूला छान हिरवळ होती. तिथं 2 म्हशी चरत होत्या. त्यांची मोठी फताडं शिंग बघून त्याला फार गंमत वाटली. हिरवा चारा खाऊन त्यांची पोटं टम्म फुगली होती. दुसऱ्या बाजूला एक गायही चरत होती. गणूनं भाकरी खाल्ली, थोडा विसावा घेतला आणि तो पुढे सासरवाडीकडे निघाला. पुढे एक चढण होती, ती पार केली की गाव येणार होतं. भाकरी खाऊन थोडा विसावा घेतल्यामुळे त्याला आता तरतरी आली होती. तो भराभर निघाला. चढण पार करून तो सरळ रस्त्याला येऊन पोचला. गाव आता दिसू लागलं होतं. पुढे गेल्यावर एक पांदण लागली. तिच्यातून पुढे गेलं की शेवटचं घर दाजी देसायांचं. ते गणूचे सासरे. गणू पांदणीकडे वळला. दोन्ही बाजूला छोटी कौलारू घरं दिसत होती. परसात दोडक्याचे, पडवळाचे, काकडीचे वेल दिसत होते. घराच्या छपरांवरही भोपळ्यांचे वेल चढले होते. ते सगळं पाहत गणू चालला होता. इतक्यात समोरून एक बाई लगबगीने येताना दिसली. तिनं आपल्या पदराआड काही लपवलं असावं असं वाटत होतं. पांदीच्या तोंडापाशी एक घर होतं. त्याच्या मागच्या बाजूला ती गेली. तिथं लाकडा शेणीचा एक माच होता. त्याच्या खाली तिनं काहीतरी ठेवलं. इकडं तिकडं पाहिलं आणि पटकन मागच्या दारानं घरात शिरली. गणूनं ते पाहिलं. काय बरं असेल, बघावं का जाऊन असा विचार त्याच्या मनात आला. पण त्यानं तो सोडून दिला आणि पुढे चालू लागला. दाजी देसायांचं घर आलं. गावच्या पद्धतीप्रमाणे घराचं पुढचं दार उघडच होतं. गणू आत गेला. पण घरात सगळं सामसूम होतं. बाहेर ओटीवर माचा होता. जावई गणू त्या माच्यावर बसला. आपण आल्याचं त्यानं घरात कोणाला कळवलं नाही. त्याला वाटलं येईल कोणतरी बाहेर, मग कळेलच. पण बराच वेळ कोणी बाहेर आलं नाही. गणू तसाच बाहेर बसून राहिला. थोड्या वेळानं स्वयंपाकघरातून चूळ चूळ असा आवाज ऐकू आला. बेड्यावरच्या तापलेल्या तेलाचा खरपूस वासही सुटला. आज घरात घावण्याचा बेत दिसतोय असं जावई गणूनं जाणलं. घरात घरण घावणे करीत होती. थोडा वेळ गेला आणि पुन्हा चूळ चूळ आवाज झाला. गणू ओटीवरच्या माच्यावर नुसताच बसून होता. गंमत म्हणून तो थोड्या वेळाने येणारे आवाज मोजीत राहिला. चूळ चूळ असे 16 आवाज त्यानं ऐकले. त्यानंतर ते आवाज थांबले.
घावणे करण्याचं काम संपलं होतं. त्या आवाजावरून घावणे 16 झाले हे गणूनं ओळखलं. त्यासाठी शेरभर तांदळाचं पीठ लागलं असणार हेही त्याला समजलं. शेराचे घावणे 16 होतात असं त्यानं घरच्या माणसांकडून काही वेळा ऐकलं होतं. बरीच दुपार झाली. गणू एकटाच बाहेर बसून कंटाळला होता. इतक्याच गणूचे सासू सासरे मेहुणा अशी सगळी मंडळी घरी आली. ती सगळी माणसं शेतात परसात काम करत होती. कामं आटपून ती जेवायला घरी आली. घरात एकटी हरण रांधप करीत होती. दाजे पुढे येऊन पाहतात तर जावई बापू ओटीवरच्या माच्यावर गप बसलेले. जावई बापू, केव्हा इलस? आग नाही मारूची, आम्ही पाठी पोरसातच होतो, सासरे दाजी म्हणाले. त्यांचा आवाज ऐकून घरण लगबगीनं बाहेर आली. अगे बाय, मी आता घावण्याच्या आणि रांधपाच्या बोवळात रावलंय. वायच बाहेर पण इलं नाही. शिरा पडा तो कामावर. अगदी पाणी देवा तुका पाय धुवक. तवसर मी पिऊक थंडसं पाणी आणि गुळ आणतंय, घरण म्हणाली. चाय पण ठेवा, सासू म्हणाली. नको आता चाय नको, लय दुपार झाली आ. जेवण झाला हो गा माये. ते जेवणच आता वाढा, दाजींनी फरमान सोडलं. सगळी धांदल गडबड झाली, पण जावई आला म्हणून सगळ्यांना आनंद पण झाला. सासऱ्यांनी मुलीची गणूची घरची खुशाली विचारली. मग जावई बापूनं गणूनं हातपाय धुतले. पाणी प्यायला थोड्या वेळानं जेवणं वाढली. पंगत बसली. खरंच आज जेवणात रस घावणे होते. आग्रह करून सासू वाढीत होती. आणखी घावणे घ्या म्हणून गणूला आग्रह करत होती. गणूनं वाटेत भाकरी खाल्ली होती, त्यामुळे त्याला फार भूक नव्हती. तरी पण त्यानं 4 घावणे खाल्ले. सासू आणखी आग्रह करू लागली तेव्हा जावई गणू एकदम बोलून गेला. चुळ चुळ चुळा, चुळ चुळ चुळा, शेराचे घावणे 16, मी खाल्लं 4, रवलेले तुम्ही खावा. असं म्हणून जेवण आटपून गणू पाटावरून उठला. जावई बाबूचे बोलणं ऐकून सासू आणि घरण यांना फार नवल वाटलं. 16 घावणे केले तर जावया कसा समजला? शेराचे घावणे केले तर पण त्यांनी बरोबर ओळखल्या नाही. जावई नक्कीच ज्योतिषी असतले असं त्या दोघी आपसात बोलू लागले. त्यांना जावयाचं मोठं कौतुक वाटलं. मग गणूच्या सासूनं ही अप्रूपाची गोष्ट आपल्या शेजारणीला सांगितली. मग काय ही बातमी बघता बघता शेजारी पाजारी आणि आवडभर पसरली. देसाईनीचो जावय ज्योतिष असतात. दुपारची जेवण झाल्यावर थोडी विश्रांती झाली. मग सगळी मंडळी बाहेर ओटीवर गजाली करत बसली. गणूनं आपल्या कामाबद्दलही सासऱ्याला सांगितलं. मग पुन्हा गजाली सुरू झाल्या. एवढ्यात एक बाई लगबगा देसाईंच्या घरी आली. सगळी मंडळी बाहेर बसलेली बघून ती म्हणाली, दाजी भाऊजीनं तुमचं जावई इलंय खतं म्हणून समजला. ते ज्योतिष सांगतंय असं पण ऐकला, म्हणून मी आलंय. जावयानो, माझ्या 2 म्हशी चुकलेलो असा, फतड्याची शिंगाचो असा. 2 दिवस झाले घराक येवत नाही. सगळ्या भर शोधून दमलंय, पण खय गावत नाही. जीवाक नुसतं घोर लागलाय. जावयानो, माझं इतकं ज्योतिष बघा आणि म्हशी खय गावतील ते सांगा. जावई गणू आणि दाजी यांना काय समजे ना हा काय प्रकार आहे तो. मग सासूच म्हणाली, तुम्ही आमचे 16 घावणे आणि त्याचे शेरभर तांदूळ कसे नेमके बरोबर ओळखले? त्या मी बाबीच्या औशिक बोललंय. तिनं हिका सांगितलं असं आहे, तेव्हा ती इली बघा. बघा बापडेचा प्रश्न काय असा ते. मग गणोबा जावयाच्या डोक्यात प्रकाश पडला. सहज गंमत म्हणून बोललेले 16 घावणे असा काही प्रसंग ओढून आणतील असं त्याला वाटलं नव्हतं. पण गणू बऱ्यापैकी हुशार होता. सकाळी घराकडून येताना वाटेत मोन्यावाळावर चरणाऱ्या त्या फताड्या शिंगाच्या म्हशी त्याला आठवल्या. मग त्यानं वेळ निभवण्याचं ठरवलं. डोळे मिटले, ध्यान लावल्यासारखं केलं आणि स्वतःशीच काहीतरी पुटपुटू लागला. हाताची बोटं मोजल्यासारखी करत तो एकदम बोलला, चुळ चुळ चुळा, चुळ चुळ चुळा, शेराचे घावणे 16, म्हशी चुकल्यो तो चरतय मोन्या भाळा. म्हशी मोन्या भाळावर ऐकताच म्हशीच्या मालकिणीनं जावयापुढे नारळ ठेवला आणि हात जोडून ती म्हणाली, जावयानो, फार मोठे उपकार झाले बघा. आता ती बाई मोन्या वाळाकडे निघाली. खरंच तिथं तिच्या म्हशी चरून रवंथ करीत बसल्या होत्या. त्यांना घेऊन बाई घरी आली. म्हशी मिळाल्याची बातमी देसाईंच्या घरी पोचली आणि गणूचा जीव भांड्यात पडला. घरच्यांना जावयाचा अभिमान वाटला. जावयाची कीर्ती आणखी पसरली. शेजारी, आवठात आणि तिथून वाडीपर्यंत गेली.
ओटीवर सगळी मंडळी अशी बोलत बसली असताना आणखी एक बाई पळत पळत दाजी देसायांच्या घरी आली. तिनं सगळं आपला प्रश्न मांडला. जावयानो, वाज प्रश्न पण ऐका. तोशाच्या मांडवावर एक तोसा म्या बियाक म्हणून राखण ठेवला होता. हातभर लांब आणि असा जाड होता. सकाळी मी पाटल्या दाराच्या खळा झाडला तेव्हा होता. आता बघतोय तर नाही. कोणी नेल्यान शिरा पडू त्याच्या हातावर. कोणी नेल्यान तितके सांगून दिया गावान चोर हतीक. मग बघताय त्याचा. एवढं माझं प्रश्न बघाच तुम्ही. कदमिनीचो म्हशी चुकलो तो तुम्ही सांगितल्यात म्हणून मी आईल्या. एवढं बोलून आईनं गणूपुढे हात जोडले आणि ती तिथंच बसली. एका संकटातून बाहेर पडल्या जावयावर आणखी एक आफत आली. तो गांगारून गेला. आता काय करावा हा प्रश्न पडला. विचार करता करता त्याच्या डोळ्यापुढे सकाळचा तो पांदीतला प्रसंग उभा राहिला. पांदीत समोरून एक बाई येत होती. पदराकाडी काय लपवलेलं. मागच्या बाजूनं परसात माचाखाली काही लपवलं. गणूच्या डोक्यात त्या प्रसंगाचे धागेदुरे जुळू लागले. डोक्यात प्रकाश पडला. चेहरा खुलला. त्यानं धाल लावचा बहाणा केला. डोळे मिटले. मंत्र पुटपुटल्यासारखं केलं आणि त्याच्या मुखातून ज्योतिष निघालं. चुळचुळ चुळा, चुळचुळ चुळा, शेराचे गावने सोळा. म्हशी चुकल्यो त्यो चरतय मोन्या व्हाळा. मांडवावरचा तवसा पांदीच्या तोंडावर माचाच्या मुळा. जावई बापूच्या तोंडातून तोशाचा ठाव ठिकाणा ऐकताच बाई तिथून निघाली. पांदीच्या तोंडावरच्या त्या घराच्या परसात गेली. लाकडा शेणीच्या माचाखाली वाकून बघितलं तर तोस तिथे सुरक्षित होतं. तिनं ते उचलून घेतलं. मग तोसेवालीचं आणि माचाच्या मालकिणीचं भांडण जुंपलं. सगळं आवड गोळा झालं. लोकांनी मडे पडून भांडण सोडवलं. गणूकडे अंगहुशारी होती. तिला दैवानं साथ दिली आणि गणू दोन्ही वेळा निभावून गेला. सासू सासरे मेवणे सगळे जावयावर खुश झाले. पण गणू मात्र मनात धास्तावला होता. त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गावाला जायचं ठरवलं. आणखी कोणीतरी ज्योतिष विचारायला आलं तर काय करणार. सासू सासरे त्याला 2 दिवस राहायचा आग्रह करीत होते. पण गणूनं सकाळी जायचं ठरवलं. त्याप्रमाणे तो सकाळी उठून आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर मध्ये 2-4 दिवस गेले. एक सकाळी एक घोडेस्वार दाजी देसाईंच्या घरात येऊन थांबला. त्याच्या डोक्यावर ऐटबाज लाल पगडी होती. अंगात लांब बायांचा अंगारखा होता. कमरेला लाल शेला बांधला होता. घोड्यावरून उतरून तो पुढे येऊन म्हणाला, दाजी देसाई आपणच का? हो, मीच दाजी देसाई. दाजी घाबरून म्हणाले, आपल्याकडे कोणी गणोबा ज्योतिषी आहेत का? त्यांना बाहेर बोलवा. त्यांना महाराजांकडून बोलवणं आलं आहे. स्वार म्हणाला. दाजींना हा प्रकार काय ते कळेना. ते म्हणाले, गणोबा माझे जावई. ते 4 दिवसापूर्वी इकडे आले होते. पण आता ते आपल्या गावी गेलेत. महाराजांनी त्यांना कशालासाठी बोलवलं आहे? ते तिथे गेल्यावरच महाराज सांगतील. स्वार म्हणाला. गणोबा माझे जावई आणि आबा सावंतांचा मोठा मुलगा. दाजी म्हणाले. मग त्यांनी आबा सावंतांचं गाव कुठं आहे, तिथे कसं जायचं हे सगळं स्वाराला समजावून सांगितलं. स्वार तिथून आबा सावंतांच्या गावाच्या दिशेने निघाला. गावात पोचला आणि आबांच्या घरी पोचला. आबा सावंत बाहेर खळ्यातच उभे होते. स्वारानं पुढे येत विचारलं, आबा सावंतांचं घर हेच का? होय, मीच आबा सावंत. या आत या, आबा म्हणाले. स्वार ओटीवरच्या माच्यावर बसला आणि म्हणाला, ज्योतिषी गणोबा तुमचा मुलगा आहे ना? त्यांना बाहेर बोलवा. आमच्या महाराजांनी त्यांना बोलवलं आहे. आबांनी गणूला बाहेर बोलवलं. गणू बाहेर आला. महाराजांनी बोलवलं ऐकल्याचं ऐकून तो घाबरला. कशासाठी बोलवलं आहे? आबांनी विचारलं. ते महाराजच सांगतील. चला हो गणोबा, स्वार म्हणाला. आपल्या ज्योतिषाची वार्ता महाराजांपर्यंत गेली असणार हे गणूनं ओळखलं. भीतीनं त्याच्या छातीत धडधडू लागलं. कुठली अवदसा आठवली आणि ज्योतिषाचं खूळ आपल्या डोक्यात शिरलं असं वाटू लागलं. पण आता महाराजांची आज्ञा मोडता येणार नव्हती. आबांनी त्याला धीर दिला. त्याने देवापुढे नारळ ठेवून गाऱ्हाणं घातलं आणि गणू देवाच्या आणि आईबापाच्या पाया पडून घोड्यावर बसून राजधानीला निघाला. थोड्या वेळात राजधानीचं नगर आलं. स्वार राजमहाला पुढे येऊन थांबला. घोड्यावरून उतरला आणि ज्योतिषी गणोबाला राजदरबारात घेऊन गेला. महाराज सिंहासनावर बसले होते. तर त्यांचीच वाट बघत होते. गणोबाला पाहून म्हणाले, या ज्योतिषी गणोबा या, आसनावर बसा. गणूनं महाराजांना नमस्कार केला आणि तो अंग चोरून त्या आसनावर बसला. तुमच्या ज्योतिषाची कीर्ती आमच्या कानी आली आहे. महाराणीचा 9 लक्ष हिरे जडीत चंद्रहार हरवला आहे.
रात्री झोपताना त्याने तो गळ्यातून काढून मंचकाजवळच्या मेजावर ठेवला होता. महालाचा कोना कोना धुंडाळून झाला. सेवकांची झाडाझडती घेतली, पण हार काही मिळत नाही. महाराणी फार उदास आहेत. तुम्ही हाराचा ठावठिकाणा सांगितला तर आम्ही तुम्हाला चांगलं इनाम देऊ, महाराज म्हणाले. गणूला भीतीनं घाम फुटला. त्याने डोळे मिटून घेतले, पण आता भिवून चालणार नव्हतं. काहीतरी विचार करायला हवा होता. मन शांत ठेवलं तरच काही सुचणार हे त्यानं ओळखलं. त्यानं मन शांत केलं. गणू तसा बुद्धिमान होता. बारीक निरीक्षण आणि एकंदर परिस्थितीचं आकलन हे गुण त्याच्याकडे होते. त्यानं मनात देवाचं नाव घेतलं आणि विचार करू लागला. मग तो म्हणाला, राणी महाल आणि त्याच्या भोवताची जागा पाहण्याची परवानगी द्यावी महाराज. अवश्य, आमच्याकडून आपल्याला सगळी मदत मिळेल. मग महाराजांनी काही दासींना बोलवून घेतलं आणि गणोबाला सगळा राणी महाल दाखवण्याची आज्ञा केली. नंतर 2 सेवकांना गणूला महालाच्या भोवताचा परिसर दाखवण्याची व्यवस्था केली. गणोबांनी राणी महालाचा कोनाकोपरा आपल्या बारीक नजरेने बघून घेतला. महालाच्या 2 भिंतींना हवेसाठी 2 लहान झरोके होते, पण त्यातून माणूस आत येईल असे वाटत नव्हते. मग गणू सेवकांबरोबर महालाचा परिसर पाहायला निघाला. सगळा परिसर कसा स्वच्छ सुंदर होता. नाना परीच्या फुलझाडांनी तो खूप रमणीय वाटत होता. फिरता फिरता मध्येच एका ठिकाणी खूप माती उकरलेली दिसली. गणूनं जवळ जाऊन बघितलं तर तिथे घुशीचं बीळ होतं. महालाभोवती त्यानं खूप फेऱ्या मारल्या, आतून बाहेरून बघितला, पण हाराचा थांगपत्ता कुठे लागेना. इकडे महाराणी हारासाठी व्याकुळ झाल्या होत्या. एवढा प्रख्यात ज्योतिषी हाराचा माग काढणारच असं त्यांना वाटत होतं. पुढे सगळे हारासाठी अगदी आधीच झाले होते. गणोबा महालाभोवती पुन्हा पिना फिरत होता, विचार करीत होता. मग महाराजांनी त्याला आत बोलवून घेतलं. बोला ज्योतिषी बुवा, हाराचा काही शोध लागला का? बिचारा गणू काय बोलणार, त्याला ज्योतिष थोडंच समजत होतं. मग मनात त्याचा विचार चालू होता. त्याने डोळे मिळवून घेतले, ध्यानस्थ बसल्याचं बहाणा केलं आणि महालाच्या आत आणि बाहेर त्याने जे बघितलं होतं त्याचा विचार करत राहिला. राणी महालातील झरोके, उकरलेली मातीचा ढीग, घुशीचं बीळ असं काहीतरी संबंध जुळत होता. थोडं उलगडत होतं. अकस्मात त्याच्या डोक्यात वीज लखलखली आणि तोंडातून शब्द आले. चुळचुळ चुळा, चुळचुळ चुळा, शेराचे गावणे 16, म्हशी चुकल्यो त्यो चरतय मोन्या व्हाळा, मांडवावरचा तोसा पांदीच्या तोंडावर माचाच्या मुळा, राणीचो नवलक्षी हार घुशीच्या बिळा. महाराणींचा 9 लक्ष हिरीजडीत चंद्रहार घुशीच्या बिळात आहे असं गणूने सांगितलं. लगेच राजाचं फरमान सुटलं. घुशीचं बीळ कुठे आहे ते शोधा, खोदा आणि हार शोधून काढा. गणूनं बीळ दाखवलं. सेवकांनी कुदळ फावडे घेऊन बिळावरची माती बाजूला केली आणि खोदायला सुरुवात केली. घुशीनं खूप आतपर्यंत बिळ खोदीत नेलं होतं. बराच वेळ खोदणं चालू होतं. गणूचा धीर सुटत चालला होता. तो मनात रवळनाथाचा धावा करत होता. अचानक काहीतरी रखलकलं. माती बाजूला केली. तो राणीचा रत्नजडीत चंद्रहार होता. गणूचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. याही खेपीला त्याच्या बुद्धीला दैवानं साथ दिली होती. महाराज गणोबावर फार खुश झाले. आपल्या आवडत्या हारासाठी कितीतरी दिवस बेचैन असलेल्या महाराणींना फार आनंद झाला. गणोबाच्या ज्योतिषावर सगळे खुश झाले. राजानं गणोबाला 50 सुवर्णमुद्रा इनाम दिल्या, उत्तम पोशाख आणि फेटा दिला आणि शाही पाहुणचार करून त्याचा सन्मान केला. मग त्याला रथात बसवून त्याला घरी पाठवून दिलं. गणूनं नंतर मात्र कानाला खडा लावला आणि यापुढे कधी ज्योतिषाच्या फंदात पडायचं नाही असं ठरवून टाकलं. तर मित्रांनो, ही कहाणी फार गमतीदार आहे. तशीच जुन्या काळच्या ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी आहे. पूर्वी गावच्या अशिक्षित लोकांना साध्याशा गोष्टींचा अप्रूप वाटे. 4 गोष्टी कोणी शिकलेला, 4 अक्षरं शिकलेला असेल तर त्याला फार शहाणा सुरता वाटे, त्याला फार मान दिला जाईल. त्याच्या हातगुणांची ख्याती गावभर पसरायची. आता याच्यातून आजूबाजूला गोष्टींचं चांगलं निरीक्षण, परिस्थितीचं नीट आकलन आणि अंगभूत हुशारी असली की सामान्य माणसालाही ज्योतिष कसं सांगता येईल अशी एक झलक या गणूच्या उदाहरणातून आपल्याला मिळते. शेवटी मन स्थिर ठेवलं, विचार केलं आणि आजूबाजूचं चांगलं निरीक्षण आणि परिस्थितीचं नीट आकलन केलं तर आपल्याला संकटातून मार्ग काढता येतो आणि काही त्यातली उत्तरं मिळतात
हे या गोष्टीतून आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद.